गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज 10:30-11 वाजले आता आणि आज आम्ही चाललो आहे मिस्टरांचा बड्डे. सो चाललो आहे तिकडं वणीला. म्हणजे अजून काही डिसाईड नव्हतं, पण मग नाशिकला जायचं होतं हे फिक्स होतं. पण मिस्टर बोलले की नाशिकला जाण्यापेक्षा आपण वणीला जाऊ, मस्त देवी आईचं दर्शन घेऊ. तर चला आज आम्ही मस्त गाडीवरच चाललो आहे आणि घरातले बाकीचे सगळे गेले. सौरभसाठी आईने नवस बोललेलं होतं ना पाटोळ्याच्या देवीला, तर सगळे तिकडे गेलेले आणि मिस्टर आणि मीच चाललो आहे. शिवांशू पण आईन त्यांच्यासोबतच गेले. तर चला आता निघतोय मस्त आम्ही. तर आता आम्ही निघालेलो होतो. तर आज आहे ना नाशिकलाच जायचं डिसाईड झालेलं होतं, पांडवलेणीला आणि तिकडे बोट क्लब वगैरे जाऊ म्हटलं. पण मग मिस्टर बोलले की आज म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी सुरुवात देवीच्या दर्शनाने करू असं, म्हणून मग म्हटलं चला दिवस पण चांगला आहे, मंगळवार होता, मग जाऊन येऊ असं. आणि गेल्यानंतर रस्त्यामध्ये ना खूप जास्त भूक लागली होती, कारण की घरून काही जेवण वगैरे केलेलं नव्हतं आम्ही. मिस्टर खूप जास्त थकले आज, खूप जास्त थकले. शर्ट खूप छान वाटतोय. हां, किती किलोमीटर राहिले अजून? आता 40 किलोमीटर. 40. आता आपण पूजा करून घेऊ ना. ठीक आहे चालेल, पेट पूजा करू आज. गोरे पण झाले हो. गोरे झालं हो. तर भूक लागली, त्यामुळे मग आम्ही ना रस्त्यामध्ये एका हॉटेलमध्ये थांबले होतो आणि तिथे छान असं जेवण केलं. तर एक भाजी ऑर्डर केलेली होती, पनीर काजू मसाला ऑर्डर केलेला होता, कारण की मिस्टरांचं आवडीचं आहे. त्यामुळे मग जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. तर पुढच्या रस्त्यासाठी निघालेलो होतो, कारण की अजून भरपूर बाकी होतं, 40 किलोमीटर. आणि गाडीवर आहे ना खूप जास्त दमल्यासारखं होतं आणि त्यामध्ये आम्ही नेलेली होती सौरभची गाडी. तर FZ गाडी ना थोडीशी उंच असते बसायला, आणि म्हणजे ड्रायव्हरच्या सीटापेक्षा मागचं जे सीट असतं ना ते थोडं जास्त उंच असतं. तर आम्ही पहिल्यांदाच सौरभची गाडी नेलेली होती. एवढ्या लांब म्हणजे नेलेली आहे, नाशिकला इकडे तिकडं घेऊन जातो, पण पहिल्यांदा एवढं वणीला वगैरे ना आम्ही गाडीवर गेलेलो होतो. तर म्हणून मग आहे ना थोडंसं असं गाडीवर नाही का दमल्यासारखं झालं, कारण की मिस्टरांना पण 4 व्हीलरची सवय लागलेली आहे आणि सगळ्यांना म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच मोठ्या गाडीची सवय लागली. त्यामुळे 2 व्हीलरची काही जास्त सवय नाही आहे. सवय मोडली की परत मग थोडासा त्रास होणारच. तर आज छान खूप दिवसांनी असं छान वाटलं, कारण की जेव्हा आमचं लग्न झालं ना म्हणजे 9 वर्षापूर्वी, तर 9 वर्षापूर्वी मी फर्स्ट टाईम वणीला गाडीवर गेली होती. त्यानंतर कधी आम्ही लांबचा प्रवास हा गाडीवर केला नाही. तर आज खूप दिवसांनी माझीच इच्छा होती की आपण 2 व्हीलरवर जाऊ असं, कारण की मुलं जर असते ना तर मग आम्ही गाडी घेऊन जाणार होतो मोठी, पण मग मुलं ते म्हणजे शिवांशू आईंसोबत गेलेले होते बाहेर. मग आई पण बोलल्या की त्यांना घेऊन नका जाऊ, तुम्ही दोघं या जाऊन, म्हणून मग म्हटलं की 2 व्हीलर घ्या, मग 2 व्हीलरवरच आपण जाऊ. पण मग 2 व्हीलरवर आहे ना खूप जास्त दमतं माणूस. तर आता आम्ही घाट वगैरे चढलो. तुम्हाला तर माहितीच आहे वणीचं घाट खूप म्हणजे डेंजर आहे ते, कारण की खूप वाहनांचा घाट आहे आणि देवीचं मंदिर पण आता सुधरवलं आहे, तर तुम्हाला दिसत असेल. तर आत्ता आम्ही फायनली पोहोचलेलो होतो वणीला. तर मी तुमच्याशी बोलत होते, पण आवाज खूप खरखर येत होता, त्यामुळे मग म्यूट केला आहे आणि व्हॉईसवर करते इथे. तर मिस्टर तिकीट काढण्यासाठी गेलेले होते, कारण की पोचण्यासाठी जास्त वेळ झालेला होता. त्यामुळे मग आम्ही रोपवेनीच जायचा निर्णय घेतला. मग रोपवेच्या तिथं पण थोडीफार गर्दी होती. तर इकडे ना 8 जणं बसू शकता रोपवेमध्ये, मिस्टर, मी आणि भरपूर माणसे बसलेली होती साईडला. त्यानंतर रोपवेने जाण्यासाठी फक्त काही सेकंदातच माणूस वरती जातं, एवढे 5 मिनिट पण नाही लागत, एखाद्या मिनटामध्येच वरती जातो. तर वर गेल्यावर आहे ना खूप छान वाटतं वरती जाताना पण. आणि सगळेजण इकडे व्हिडिओ काढत होते, वयस्कर माणसं होते ना, तर त्यांनाही छान असं वाटत होतं. आणि वरती गेल्यानंतर आहे ना पूर्ण खालचं गाव दिसत होतं. तर तुम्हाला दिसत असेल तर पूर्ण गाव म्हणजे दिसत होतं. आणि त्यानंतर मंदिरामध्ये एंट्री केली तर खूप जास्त गर्दी होती मंदिरामध्ये. तर वानरं बघत दिसत असेल तुम्हाला. आणि मिस्टरांनी ना आईंना व्हिडिओ कॉल केलेला होता, शिवांशूशी बोलत होते. इकडे देवीचा मुकुट देवीला भेटवण्यासाठी आणलेला होता.
तर आता ते साईडला घेत होते कारण की त्यांना दुसरीकडून जायचं होतं. तर खूप जास्त गर्दी झालेली होती. तर मंगळवार पण होता ना, त्यामुळे जास्तच गर्दी झालेली होती जरा. आणि एवढे लहान मुलं गर्दीमध्ये न्यायचे म्हटलं की खूप अवघड होऊन जातं. तर तुम्हाला इकडून देवीचं थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते मी, कारण की पुढे पण आहे ना लाईनला भरपूर लोक उभी होती. तर इथून तुम्हाला क्लिअर दिसेल. तर आत्ता मिस्टर आणि मी थोडेसे गाभाऱ्याच्या जवळच आलेलो होतो आणि मध्ये एंट्रीच करणार होतो आता. तर शूट वगैरे केलं आणि मोबाईलमध्ये ना अलाउड नव्हते फोटो वगैरे काढण्यास, म्हणून थोडंसं लांबूनच शूट घेतलं आहे मी. जवळ गेल्यानंतर पाया पडापैकी मोबाईल हातात धरावा काहीही कळत नाही, त्यामुळे मग जवळ गेल्यानंतर काही जास्त शूट घेतलं नाही. आता तुम्हाला इथून दिसेल देवीचा पूर्ण क्लिअर चेहरा दिसेल. तर तुम्ही बघू शकता. तर तुमचंही दर्शन झालेलं असेल आता व्हिडिओमार्फत. तर खूप छान वाटलं देवीचं दर्शन करून, म्हणजे पूर्ण थकवाच दूर झालेला होता. अगदी मन भरून गेलेलं होतं देवीला बघून. मंदिराच्या तिथे ना काम सुरू आहे, त्यामुळे तिथं बसायला वगैरे काही जागा नाही आहे. तर मग आम्ही दर्शन केलं आणि 5-10 मिनटं तिथं उभे राहिलो आणि लगेच मग खाली निघालो. तर खाली जाण्यासाठी पण 1-2 मिनटं लागले आम्हाला. तर छान असं खाली आलो. खाली येतानाचा पण मी व्हिडिओ घेतला. तर खाली येताना थोडंसं उलटं वाटतं. वरती जाताना नाही काही वाटत, पण खाली येताना मी थोडीशी उलट्या साईडने बसलेली होती ना, त्यामुळे थोडंसं उलटं वाटत होता. त्यानंतर खाली आल्यानंतर आम्ही उतरलो आणि जिथे रोपवेचं म्हणजे कसं बनवलं आहे, काय ते ऑफिस वगैरे कुठे आहे, रोपवे कसा डोंगरावर सेट केलं आहे, सगळं इथे नकाशा म्हणजे असं नाही का थोडंसं नकाशा टाईप त्यांनी बनवून दाखवले. तर चला आता मस्त देवीचं दर्शन झालं. त्यानंतर रोपवेने खाली आलो आणि आता चाललो आहे गाडीकडे. पार्किंग केलेली होती ना तिकडे. ऊन आहे थोडंफार, एवढं काही नाही आहे, लागत नाही म्हणजे असं नाही का, गारवा आहे हवेमध्ये थोडासा. देवीचं दर्शन करून आल्यानंतर इकडे छान अशी महादेवांची मूर्त आहे तिथेच खाली. तिथे आम्ही फोटो वगैरे काढले. त्यानंतर थोडंसं आता ऊन डोंगरावर गेल्यानंतर, सूर्य डोंगराच्या मागे गेल्यानंतर खूप छान मस्त वाटत होतं. आणि आता आम्ही रस्त्याला लागलेलो होतो. तर इकडे ना वणी घाटामध्ये रस्त्यांची कामं सुरू आहे, त्यामुळे म्हणजे ना एकच साईडने रस्ता चालू असल्यामुळे ना खूप येण्या जाण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम आहे. तर मलाच भीती वाटत होती गाडीवर, कारण की रस्ते थोडेसे खराबच होते. अगदी एक साईडने चालायचं, दोन्ही गाड्या एक साईडने येणार असं म्हटलं की रस्ता आहे ना, मला अगदी भीती वाटते. आणि व्ह्यू तर खूप सुंदर होता. मला थांबण्याची इच्छा होती, पण मग नाही थांबलो, कारण की रस्त्याच्या कडेला थांबायला जागाच नव्हती. अगदी गाड्या जवळून येत जात होत्या, त्यामुळे मग नाही थांबलो आम्ही. मिस्टरांना बोलले की खाली गेलो की कुठेतरी थांबू. तर छान असा आमचा प्रवास झाला. त्यानंतर मग येताना आम्ही छान अशी पाणीपुरी खाल्ली, दहीपुरी घेतली. तर मिस्टरांना पाणीपुरी आवडते आणि मला दहीपुरी आवडते. आणि त्यानंतर आहे ना हा व्हिडिओ तुम्हाला अगोदरचा येतो आहे. तर म्हणजे मी शूट करून ठेवलेला होता, पण तो काही माझ्या लक्षात राहिला नाही तुम्हाला दाखवायचा. ज्या की दिवशी विनायक चतुर्थी होती ना, म्हणजे गणपती बाप्पांचा जन्मदिवस, त्या दिवशी आमच्या गल्लीमध्ये ना भंडारा असतो. तर इकडे सगळी लोक जेवायला बसलेली होती, तुम्ही बघू शकता. तर दरवर्षी भंडारा असतो, तर खूप जास्त गर्दी पण झालेली होती. तर त्याच दिवशी माझं हळदी कुंकू पण होतं. तर मी इकडे छान असं मस्त फोटो काढले मी आणि अंशूने, आणि देवबाप्पांना छान असा अंशूने झोका पण दिला. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.